On behalf of SSBT's College of Engineering and Technology, Pambori Jalgaon, I welcome you all. As part of mandatory courses, SSBT has organized an online lecture series for the holistic development of our students. This lecture is on Indian classical music, and the resource person is Mr. Kiran Manohar Sohale. गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल. आज आपल्यामध्ये संगीत या मॅन्डेटरी कोर्सच्या बद्दल माहिती देण्याकरता किरण मनोहर सोहळे सर उपलब्ध झालेले आहेत. त्यांचा एक क्विक बायोडेटा मी रीड करतो. त्यांचे शिक्षण बी.कॉम मध्ये संगीत विशारद तसेच MA संगीत त्यांनी कंप्लीट केलेले आहे. विविध राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये गायन अभिनय विषयात सहभाग तसेच ते विजेता राहिलेले आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ युवा रंगामध्ये सुगम गायन व शास्त्रीय गायन प्रकारात गोल्ड मेडलिस्ट प्राप्त असे ते शिक्षक आहेत. पंडित नाथराव नेरळकर, डॉक्टर शुभदा पराडकर, प्राध्यापक उत्कर्ष साठे यांच्यासारख्या दिग्गज गुरूंचे सांकेतिक मार्गदर्शन त्यांना लाभलेले असून जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय व राज्यस्तरीय अनेक संगीत स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. आकाशवाणी जळगाव येथे युवावाणी विभागात कार्यक्रमाचे सादरीकरण त्यांचे नेहमी होत असते. खानदेशातील सांस्कृतिक चळवळ सक्रिय व्हावी या हेतूने 2007 साली भुसावळ येथे त्यांनी स्वरनिनाद सांस्कृतिक मंच या संस्थेची स्थापना केलेली आहे. सध्या ते जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान या संस्थेत सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालय, अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ केंद्रामध्ये ते संचालक असून अधिकृत परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचा त्यांचा अनुभव आहे. सूत्रसंचलनासाठी मार्गदर्शन देखील ते करत असतात. अभिनय व नाट्यलेखनात त्यांना विशेष अशी रुची आहे. बालसाहित्य चळवळीत खानदेश बाल साहित्य मंडळाद्वारे सक्रिय असे ते सभासद आहेत. तर असे व्यक्तिमत्व आपणास आज लाभलेले आहेत. तर प्लीज सर, किरण मनोहर सोहळे सर यांना मी आमंत्रित करतो. धन्यवाद कवयित्री सर. बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यास नियोजन मंडळाचे ते सदस्य देखील आहेत. सर गुड आफ्टरनून सर, वेलकम यू. थँक्यू सर, थँक्यू. माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत? येस येस सर, आवाज क्लिअर येतोय. ओके ओके ओके. सुरताल लय धोना, सुरताल लय धोना, नटला विविध रंगे, नटला विविध रंगे, स्वर रूप ओंकार, संगीत रस सुरसम जीवनाधार, आनंद घन सार, आनंद घन सार, बरसे नभातून, बरसे नभातून, हा वेद श्रुतिमान, हा वेद श्रुतिमान, हा वेद श्रुतिमान, सुख सार, संगीत रस सुरस मम जीवनाधार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. SSBTS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे सन्माननीय प्राचार्य, आपल्या या कम्प्युटर सायन्स
विभागाचे HOD माननीय पटनायक सरजी आणि आता ज्यांनी इंट्रोडक्शन करून दिलं असे सर्व प्राध्यापक आणि गुणी विद्यार्थी मित्रांनो, मराठी कम्फर्टेबल आहे ना सगळ्यांना? हो सर, काही प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू. आता ज्या गीतानं मी आपल्या सेशनची सुरुवात केली आहे तर त्याच्यातले शब्द होते संगीत रस सुरस मम जीवनाधार, सुर ताल लय धुन नटला विविध रंगी, स्वर रूप ओंकार, संगीत रस सुरस मम जीवनाधार. तर विद्यार्थी मित्रांनो, संगीत ही अशी एक कला आहे की जी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक अतिशय महत्वाचं स्थान या कलेला आहे. म्हणजे संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाण नाही. म्हणजे एका अर्थानं संगीत कला साहित्य या सगळ्या ज्या कला आहेत यांच्या व्यतिरिक्त मनुष्याचं आयुष्य जीवन हे एखाद्या शेपूट नसलेल्या प्राण्यासारखंच आहे असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशाच संगीताचा एक प्रवाह, एक प्रवास आजच्या सत्रात आपण बघणार आहोत. आजच्या सत्राची सुरुवात एका छोट्याशा गोष्टीने मी करणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वीच्या काळी दळणवळण दळणवळण हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेल, म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन. तर दळणवळणासाठी पूर्वीच्या काळी आजकाल जशी वाहनं उपलब्ध आहेत तशी नव्हती. तर पूर्वीच्या काळी फार फार तर घोडागाडी, बैलगाडी अशाचा उपयोग व्हायचा. असंच एकदा एका स्टेशनवर पहाटे पहाटे भल्या पहाटे एक प्रवासी उतरला आणि उतरल्यानंतर तो बाहेर आला. त्याला जायचं होतं त्या गावात अतिशय लांब. तर बाहेर आल्यानंतर त्याने विचार केला की घोडागाडी असेल, टांगा असेल तर आपण तो करूया आणि त्याच्याने जो काही अंतर पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे तो करूया. बाहेर आल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की एकही टांगा दिसेना, एकही घोडागाडी दिसेना. त्याने चौकशी केली तर असं कळलं की आज ह्या सगळ्या घोडागाडीवाल्यांचा संप आहे. मग आता काय करावं, कारण की बरचसं अंतर पायी जाणं त्याला शक्य नव्हतं. मग त्याने समोर एक त्याला सुदैवाने एक घोडागाडी दिसली, पण तो घोडा बाजूला नुसताच उभा होता आणि त्याचा मालकही आत विश्रांती घेत होता, कारण की साधारणतः पहाटे 3-3:30 ची ती वेळ असेल. त्याला फार आनंद झाला. हा गेला आणि त्या मालकाला उठवलं, गाडीवाल्याला उठवलं आणि म्हणाला, "रे बाबा, मला आता इथून असं या ठिकाणी जायचंय, जरा तू मला घेऊन जाशील का?" तो म्हणाला की "नाही साहेब, आज तर आमचा संप आहे." "असं काय करतो बा, मला जरा तू भलेही दुप्पट पैसे घे, पण तू निश्चित स्थळी मला घेऊन जा." तो म्हणाला की "नाही नाही, आज माझ्याकडे घोडाही उपलब्ध नाही." "अरे काय सांगतो बाबा, हा इथे समोरच घोडा इथे उभा आहे, तू आहे, गाडी आहे, मग काय आढेवेढे न घेता चल." शेवटी तो गाडीवान तयार होतो आणि म्हणतो की "मी ज्या पद्धतीने नेईन त्या पद्धतीने तुम्ही आलं पाहिजे." तो म्हटला "ठीक आहे बुवा, आता शेवटी आपल्याकडे ती म्हण आहे, अडला नारायण." तर मग हा गाडीवान जो आहे, घोड्याला गाडीला जुंपतो. हा जो प्रवासी आहे तो त्या टांग्यात बसतो आणि मग हळूहळू घोडा चालायला लागतो. चालता चालता थोड्या वेळाने तो घोडा थांबतो. मग गाडीवाला खाली उतरतो, त्या घोड्यासमोर 1-2 मिनिटं नाचतो. पुन्हा गाडीवर बसतो, घोडा पुन्हा चालायला लागतो. असं करत, 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 करत थोड्या वेळाने पुन्हा घोडा थांबतो, हा परत उतरतो, हा नाचतो आणि मग पुन्हा घोडा चालायला लागतो. म्हणजे या प्रवासाच्या काही लक्षात येत नाही की हा काय प्रकार आहे. पण आता शेवटी त्याची नड असते, त्याच्यामुळे तो अगदी शांत बसलेला असतो आणि बुवा तू फक्त मला हवं त्या ठिकाणी पोहोचव, एवढीच त्याची इच्छा असते. मग कालांतराने हा प्रवासी जिथे त्याला जायचं असतं तिथे हा पोहोचतो आणि तिथे गेल्यानंतर त्याला जे काही ठरलेले पैसे असतात ते देतो आणि विचारतो की अ, "आत्ता हा जो सगळा प्रकार तुमचा चालू होता, की थोड्या-थोड्या वेळाने तू थांबायचास, घोडा थांबायचा, तू उतरायचा, त्याच्यासमोर डान्स करायचा, नाचायचास आणि मग घोडा परत चालायला लागायचा. तर हा नेमका काय प्रकार होता?" तेव्हा गाडीवान म्हणाला की "साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, की तुम्ही ह्या घोड्याच्या भरोश्यावर राहू नका. हा घोडा मुळात टांग्याचा नाहीच आहे. हा घोडा आहे वरातीचा घोडा. कुणीतरी त्याच्यासमोर नाचल्याशिवाय त्याला पुढे जायचं नाही अशी त्याला सवयच आहे." तर अशी एखादी सवय जेव्हा आपल्याला आपल्या लहानपणापासून लागलेली असते, तर त्याच सवयीचा एक भाग म्हणून आपण नित्य त्या प्रकारे आपलं कार्यान्वयन करत असतो.
तसाच आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य सवयीचा भाग म्हणजे आपली ही शिक्षण पद्धती. पण दुर्दैवानं कोरोनाचा हा कालखंड सुरू असल्यामुळे गेल्या मार्च पासून आपल्या सगळ्यांची ही शिक्षण प्रणाली ही आत्ता जशी आपण ऑनलाईन पद्धतीने भेटतो आहोत, तर ही ऑनलाईन शिक्षण प्रक्रिया हीच आपल्याला जणू काही सवय लागलेली आहे. तर आजच्या या सेशनच्या सुरुवातीला ही कथा सांगण्याचा भाग एवढाच, की आता सगळ्यांनाच या ऑनलाईन पद्धतीची इतकी सवय झाली आहे, की कदाचित आता ऑफलाईन कॉलेजेस सुरू जरी झालेत, तरी विद्यार्थी म्हणतील, की सर आम्ही ऑनलाईनच येतो. तर गमतीचा भाग सोडूया आणि आपण आता पुन्हा एकदा अभिजात भारतीय संगीत या विषयाकडे वळूया. असं म्हणतात, की विश्वाच्या निर्मितीपासूनच ओंकार हा आपल्या या विश्वातला पहिला ध्वनी हा निर्माण झाला. एक गीत आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेले असेल. नारद तुंबरू करीती गायन, करी शारदा वीणा वादन, ब्रह्मा धरितो ताल हिरंगुन, मृदुंग धिमी वाजतो, गणराज रंगी नाचतो. तर 64 कलांचा अधिपती गणराज असेल, भगवान शंकरांचा डमरू असेल, शारदेची वीणा असेल, कृष्णाची बासरी असेल, अर्जुनाचा शंख असेल, ह्या सर्व किंवा संतांच्या हातातील एकतारी असेल किंवा चिपळ्या असतील, या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या वैभवशाली अभिजात संगीत परंपरेची साक्ष देतात. असं म्हणतात, की वेद कालांपासून संगीताची उत्पत्ती झालेली आहे. संगीत हे गायलं जात आहे. अगदी अनादी देवादिकांपासून वेदांनी या केलेला आहे. गायनाची ही परंपरा आपल्याला सांगता येईल. सामवेद, 4 वेद आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यापैकी सामवेद जो हा आहे, यात संपूर्ण अभिजात शास्त्रीय संगीताचा पाया हा मानला आहे. पूर्वी वेदांचं गायन किंवा वेदांच्या ऋचांचं अभिवाचन जेव्हा सर्व ऋषीमुनी करत असत, तर त्यात केवळ 3 स्वरांवर त्याचं वाचन किंवा गायन सामवेद हा गायला जायचा. तर इतकी जुनी किंवा अभिजात अशी ही परंपरा तेव्हापासून जी सुरू आहे, ती आजतागायत आपल्या सगळ्यांपर्यंत ज्या पद्धतीने येऊन पोहोचलेली आहे, तर तो अभिजात संगीत कलेचा प्रवाह आणि प्रवास आजच्या आपण या सत्रामध्ये बघणार आहोत. व्यक्ती जेव्हा जन्माला येतो, तर मी आता सुरुवातीलाच म्हटलं, की आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात संगीताला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्ती जेव्हा जन्माला येतो, तेव्हा जन्माला नंतर तो रडल्याचा जो पहिला आवाज, तो जो आवाज येतो, तर तो त्याच्या आयुष्यातला पहिला सूर. आणि जन्मल्यानंतर त्याच्या हृदयाची असेल किंवा त्याच्या नाडीचे असतील, जे ठोके असतील, तो त्याच्या आयुष्यातला पहिला ताल असं म्हणायला वावगं ठरणार नाही. तर अशी ही अत्यंत प्रवाही आणि ऊर्जावान असलेली कला आज हिचा आपण परिचय करून घेणार आहोत. असं म्हणतात, की परमेश्वराच्या जवळ पोहोचण्याचा सगळ्यात सोपा आणि जवळचा मार्ग कुठला असेल, तर तो संगीत आहे. तर आता संगीत म्हणजे नेमकं काय? जर कधी आपल्याला विचारलं, तर आपण सांगू, की आपल्या आजूबाजूला प्रत्येक याच्यात निसर्गात संगीत आहे. पक्ष्याचा चिवचिव म्हणजे चिमणीचं चिवचिव करणं म्हणजे संगीत आहे. एखाद्या प्राण्याचा आवाज असणं म्हणजे संगीत आहे. निसर्गातून समजा एखादा झरा वाहतो आहे, त्याच्यातनं झुळझुळ पाण्याचा आवाज हा संगीत आहे. कोकिळेचं कुहू-कुहू करणं संगीत आहे. अगदीच काय तर आपण नित्यनियमाने आपल्या दैनंदिन व्यवहारात कुठं ना कुठं संगीताशी आपण जोडले गेलेलो आहोत. तर असं संगीत म्हणजे काय? तर प्रामुख्यानं जाणकार संगीताची जी व्याख्या सांगतात, ती म्हणजे गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांचा मिलाफ म्हणजे संगीत. आता आपण सुरुवातीलाच ऐकलं, की मी आता गायलो. अ, सूर, ताल, लय, धुन, नटला विविध रंगी, स्वर, रूप, ओंकार. पण आता हे सगळं गात असताना जर एखादा हार्मोनियम, एखादा तबला माझ्या साथीला असता, तर जरा अजून मजा आली असती. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की एखादं छान रंगतं, एखादं भजन जेव्हा छान
भक्तिभावानं गायलं जातं त्यावेळेस निश्चितच आपण त्या गाण्याच्या तालावर डोलायला लागतो. म्हणजे काय तर एकूणच गायन, वादन आणि नृत्य या तीनही कला एकमेकांना पूरक आहेत. ह्या परस्पर एकमेकांवर अवलंबून आहेत. नृत्याविषयी आज सकाळच्या सत्रात आपण डॉक्टर अपर्णा भट यांचे विचार आणि यांचं मार्गदर्शन ऐकलेलंच आहे. त्यामुळे नृत्य या प्रकारात अधिक न बोलता मी फक्त गायन या प्रकारामध्ये आणि वादन या 2 प्रकारांमध्ये आपल्याशी संवाद साधेल. आता गायन जेव्हा आपण विचार करतो, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो सूर. म्हणजे काय? असं प्रत्यक्ष जर कधी विचारलं, आपण आता बरीचशी मुलं गाण्याचा क्लास लावतात. "काय रे बाळ, तू काय शिकायला जातो?" "मी गाणं शिकायला जातो." गाणं शिकतो म्हणजे नेमकं काय करतो? तर मी सूर शिकतो. आता सूर म्हणजे काय? तर सूर म्हणजे गळ्यातून येतो तो सूर. अच्छा, बरं. अजून काय सांगता येईल स्वराबद्दल? एक विशिष्ट आवाज म्हणजे सूर. अगदी बरोबर. पण स्वराची एक विशिष्ट व्याख्या जाणकारांनी केली. कारण कुठल्याही आवाजाला किंवा कुठल्याही ध्वनीला आपण सूर म्हणू शकत नाही. तर सूर म्हणजे नेमकं काय? तर कायम उंचीचा बघा, मुख्य स्वर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की किती आहेत? 7 आहेत. आणि कुठले आहेत? तर सा, रे, ग, म, प, ध, नी. हे 7 स्वर आहेत. बरेच जण वरचा 6 पण लावतात आणि म्हणतात की मुख्य स्वर अरे मोजताना तर 8 होत आहेत आणि गाताना तुम्ही म्हणतायत सांगतायत की 7च आहेत. पण मुख्य स्वर हे 7च आहेत. सा, रे, ग, म, प, ध, नी. हे 7 स्वर आहेत. तर आता याच्यातले आपण स्वराची निश्चित व्याख्या बघतो आहोत. तर असं म्हणतात, कायम उंचीचा, अखंड टिकणारा आणि कानाला मधुर वाटणारा नाद म्हणजेच सूर होय. कसं बरं आता? तर कायम उंची. आता मी जसं तुम्हाला गाऊन दाखवलं, सा. तर हा सा गाताना मी याची जी उंची आहे, ती कॉन्स्टंट ठेवली. म्हणजे तो सा, अशी त्याची कमी जास्त उंची नाही केली. त्याच्यामुळे तो सा, त्याची उंची कायम आहे आणि अखंड टिकणारा. अखंड टिकणारा म्हणजे कसा? तो सा गाताना सा असा पूर्ण वेळ मी तो स्वर लावलेला आहे. तो फक्त सा असा सोडून नाही दिलेला आहे. त्यामुळे तो कायम उंचीचा, अखंड टिकणारा आणि तो गात असताना पुढची व्याख्या जाणकारांनी त्यात जोडली, कानास मधुर वाटणारा. मग आता हा स्वर गाताना सा, सा हा असा गात असताना सा, असं जर कधी ओरडलं, तर तो आपल्याला सूर हा असूर वाटायला लागेल. त्यामुळे कायम उंचीचा, अखंड टिकणारा आणि कानाला मधुर वाटणारा नाद म्हणजेच स्वर, अशी जाणकारांनी त्याची व्याख्या केली. मग आता स्वर मी जसं सुरुवातीला सांगितलं, की स्वर मुख्य स्वर तर 7 आहेत. पण स्वरांचेही पुढे प्रकार झाले. स्वरांचे मुख्य 2 प्रकार जे आपल्याला बघायला मिळतात आपल्या उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीमध्ये, तर ते आहेत शुद्ध स्वर आणि विकृत स्वर. तसं पाहिलं तर आपण पुढे बघणारच आहोत, की उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय ह्या ज्या 2 मुख्य संगीत प्रवाह पद्धती आहेत, याच्यातला विश्लेषणात्मक भाग आपण बघणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण उत्तर भारतीय संगीत पद्धतीमधले स्वरांचे प्रकार हे आपण बघूया. शुद्ध स्वर. तर शुद्ध स्वर म्हणजे नेमकं काय? तर आता मी जसं तुम्हाला गाऊन दाखवलं, सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. हे शुद्ध स्वर आहेत. शुद्ध स्वरांमध्ये ज्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही. आपल्या मूळ जागेवरच गायले जातात. आता जागेवर म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल, की जागेवर म्हणजे कसं? आपण ज्या जागेवर बसलोय तिथूनच गायले जातात का? तर नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की स्वर गात असताना आपण सहाय्यक वाद्य म्हणून तानपुरा किंवा हार्मोनियम घेत असतो. तर त्या जो सा जर कधी या पट्टीवर इथं वाजतो, तर तो त्याच जागेवर गायला जातो. म्हणजे तो मूळ जागेवर गायला जातो. तर जे स्वर आपल्या मूळ जागेवरच गायले जातात, अशा स्वरांना
आपण शुद्ध स्वर म्हणतो. आणि स्वरांचा दुसरा प्रकार आहे विकृत स्वर. ज्यावेळेस क्रमशः स्वरसप्तकांचा विकास झाला, पूर्वीच्या काळी जेव्हा वेद ऋचा गायल्या जायच्या तेव्हा स्वर, ताल, लय अशी काही संकल्पना नव्हती. प्रामुख्याने 3 स्वरांचाच आधार घेऊन जसं आपल्याला टा ना 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 ना, आपण जर कधी महाभारत, रामायण यांसारखे सिरियल बघितले असतील किंवा वेद ऋचा गाताना ऋषीमुनींचं जेव्हा ते चित्रीकरण दाखवतात, तर ज्या पद्धतीनं ते ऋषीमुनी वेद ऋचा गायचे, तर साधारणतः त्यावेळेस स्वर ही संकल्पनाच नव्हती. पण जसा स्वरसप्तकाचा क्रमिक विकास झाला, त्यानुसार मग हळू-हळू सा, रे, ग, म, प, ध, नी या 7ही स्वरांची अ, अनुभूती किंवा साक्षात्कार जाणकारांना झाला आणि मग 7 नंतर 8वा स्वर हा येऊच शकत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य झालं. पण हे सगळं करत असताना सा, रे, ग, म, प, ध, नी या 7 स्वरांमुळे आपल्याला अपेक्षित असलेली भावनिर्मिती ही काही होत नव्हती. कारण आपण सगळेजण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की अ, जेव्हा आपण एखादं गीत म्हणतो, तर या प्रत्येक गीताच्या मागे सा, रे, ग, म, प, ध, नी हे 7च स्वर आहेत. पण त्याच 7 स्वरांमधून निर्माण झालेलं गीत एखादं अंगाई गीत म्हणून जेव्हा समोर येतं, तेव्हा निश्चिंतपणे शांत मांडीवर बाळ झोपतं. पण याच स्वरांच्या माध्यमातून तयार झालेलं एखादं शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती यासारखं गीत जेव्हा आपण ऐकतो, त्यावेळेस अतिशय आपण शत्रूची रणांगणावर झुंजायला आपण तयार होऊ इतकं आपलं रक्त सळसळतं. तर मग काय किमया असेल? कारण प्रकार तर गीतांचे जरी वेगळे असले, तरी त्या मागे असलेले सूर तर तेच आहेत. मग ही किमया झाली ती शुद्ध स्वरांनंतर विकृत स्वरांमुळे. कारण आपल्याला अपेक्षित असलेला भाव त्या गीतामध्ये मिसळता यावा म्हणून काही स्वर आपल्या मूळ जागेपासून खालच्या किंवा वरच्या बाजूला सरकवून गायले अथवा वाजवले जाऊ लागले. ते कसे? तर ती स्वरसंख्या होती 5. शुद्ध स्वर आहेत 7. सा, रे, ग, म, प, ध, नी. हे शुद्ध 7 स्वर आणि अजून 5 विकृत. ते वेगळे नाही. याच 7 स्वरांमधून ज्या स्वरांनी आपली जागा सोडून खाली किंवा वर गायले किंवा वाजवले जाऊ शकलेत, त्यांना आपण विकृत स्वर म्हटलं. कुठले स्वर आहेत मग हे? हे आहेत रे, ग, म, ध, नी. रे, ग, म, ध, नी हे 5 स्वर विकृत आहेत. त्यामध्ये रे, ग, ध, नी हे आपल्या मूळ जागेपासून खालच्या बाजूला सरकून गायले जातात, तेव्हा त्यांना कोमल स्वर असं म्हटलं जातं. म्हणजे बघा उदाहरण द्यायचं झालं तर सा, रे, ग, म, प, ध, नी, सा. हे मी आता जे गायले ते 7ही शुद्ध स्वर गायले. पण आता याचमध्ये जेव्हा आपल्याला विकृत स्वर म्हणजे अर्थात कोमल स्वर दाखवायचे असतील तर ते कसे? सा हा अचल स्वर आहे. जो आपल्या जागेवरून सा आणि प हे आपल्या जागेवरून कधीही हलत नाहीत. पण रे, ग, म, ध, नी हे 5 स्वर जे आहेत, ते आपल्या जागेवरून खाली किंवा वर सरकतात. ज्याच्यामुळे संगीतातलं, गाण्यातलं रंजकत्व, सौंदर्य, नजाकत किंवा अजून काय भाव हे आपल्याला अधिक स्पष्ट प्रमाणात अ, दाखवता येऊ लागले. जसं आता उदाहरण द्यायचं झालं तर सा, रे हे दोघी शुद्ध गायले मी. सा, रे, सा, रे हा कोमल रे. म्हणजे सा, रे, सा, रे. बघा लगेच भाव बदलला. तसंच सा, रे, ग हा शुद्ध झाला. सा, रे, ग कोमल गंधार. असं जे स्वर आपल्या मूळ जागेपासून खालच्या बाजूला सरकलेत त्यांना आपण म्हटलं कोमल स्वर. आणि आता याच्यातला एक स्वर जो आहे, तो आहे तीव्र स्वर, तो म्हणजे म. कारण जे स्वर आपल्या मूळ जागेपासून वरच्या बाजूला सरकतो, त्याला आपण तीव्र स्वर म्हटलं. आणि जे खालच्या बाजूला सरकले त्यांना आपण कोमल स्वर म्हटलं.
तर कोमल आणि शुद्ध अशी एकूण स्वरसंख्या झाली 12 आणि ह्या 12 स्वरसंख्येमधून या सर्व स्वरांचा उपयोग करून आपण अपेक्षित असलेला भाव, सौंदर्य, नजाकत हे आपण आपल्या गीतांमधून दाखवू शकलो. मग कालांतरानं शुद्ध विकृत स्वरसंख्या 12 आणि मग या 12 स्वरांमधून आता हळूहळू ह्या सगळ्यांचा विकास कसा होत गेला आणि आजचं संगीत आपल्यापर्यंत कसं पोहोचलं हे सगळं आता आपण बघणार आहोत. तर या सगळ्यांमधून आपण पुढचा जो विषय बघणार आहोत तो आहे सप्तक. शुद्ध विकृत स्वरसंख्या 12 हे आपल्याला कळलं. पण आता ह्या 12 स्वरांमधून आपण सप्तकाकडे कशी वाटचाल केली? तर सप्तकाची देखील जाणकारांनी एक व्याख्या केली. ती म्हणजे 7 शुद्ध स्वरांचा समूह म्हणजे सप्तक. मग सुरुवातीला आपण जे सगळे 7 सूर बघितले सा रे ग म प ध नी, तर या स्वरांचा समूह याला सप्तक म्हटलं. पण या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सप्तकाचे पण प्रकार पुढे आपल्याला बघायला मिळतात. जसं सा रे ग म प ध नी, हे 7 स्वर आपण ऐकले. पण सप्तकाच्या 3 आता जो मी प्रकार आपल्याला गाऊन दाखवला त्याला म्हणतात मध्य सप्तक. सप्तकाचे जे 3 मुख्य प्रकार आपल्याला सांगितले त्यामधला पहिला आहे मंद्र, मध्य आणि तान असे 3 मुख्य सप्तक आहेत. मंद्र सप्तक म्हणजे काय? तर ज्या सप्तकातील स्वर अतिशय खालच्या आवाजात गायले जातात. बघ आता मी आपल्याला गाऊन दाखवलं सा रे ग म प ध नी धा प म ग रे सा नी धा प म ग. अतिशय खालच्या आवाजात अगदी खर्जात जाऊन ज्या सप्तकात स्वर गायले जातात त्याला म्हणतात मंद्र सप्तक. आणि मग मंद्र सप्तक संपलं. सा रे ग म प ध नी, इथं मध्य सप्तक संपलं. सा रे ग म प, इथून हा तार सप्तकाचा प्रवास सुरू. तर अशा पद्धतीने मंद्र, मध्य आणि तार अशा 3ही सप्तकांमध्ये गायक आपल्या गाण्याची म्हणजे ही सुरुवात आहे. पुढे पुढे विविध प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर अशा सप्तकातून आपण जाऊया आरोह आणि अवरोहाकडे. तर आरोह अवरोह म्हणजे काय? तर आपण आता बघितले की 3 सप्तक आहेत. तर कुठल्याही एका सप्तकातील एखाद्या स्वराला सा मानायचं. म्हणजे मध्य सप्तकातील एखाद्या स्वरापासून तार सप्तकातील एखाद्या स्वरापर्यंत स्वर चढत्या क्रमाने जेव्हा आपण गात जातो त्याला म्हणतो आरोह. म्हणजे कसं सा रे ग म प ध नी सा, हा झाला आरोह. आणि सा नी ध प म ग रे सा, हा झाला अवरोह. तार सप्तकातील एखाद्या स्वरापासून मध्य सप्तकातील एखाद्या स्वरापर्यंत स्वर उतरत्या क्रमाने गात जाणं या क्रियेला आपण अवरोह असं म्हणतो. आता आरोह अवरोह आपण बघितलं. पण यातून संगीताचा अभ्यास करत असताना आपण जेव्हा संगीत हा विषय संगीताची हळूहळू आपण परिभाषा शिकताना गायन, वादन, नृत्य, त्याच्यातला गायन, गायनासाठी महत्वाचा स्वर. स्वर म्हणजे काय? तर कायम उंचीचा, अखंड टिकणारा, कानाला मधुर वाटणारा नाद हे आपल्या लक्षात आलं. मग स्वराचेही प्रकार आपण बघितले, शुद्ध आणि विकृत. शुद्ध विकृत स्वरसंख्या 12. आणि मग शुद्ध स्वर म्हणजे काय? जे स्वर आपल्या मूळ जागेवर गायले जातात त्याला आपण शुद्ध स्वर म्हटलं. विकृत स्वर जे स्वर आपल्या जागेपासून खाली किंवा वर सरकतात त्यांना आपण विकृत स्वर म्हटलं. विकृत स्वराचे पण 2 प्रकार आपण बघितले. जे स्वर आपल्या मूळ जागेपासून खालच्या बाजूला सरकले त्यांना आपण म्हटलं कोमल. असे हे 4 स्वर रे ग ध नी. आणि जो स्वर आपल्या मूळ जागेपासून वरच्या बाजूला सरकला त्याला आपण म्हटलं तीव्र स्वर. तो होता म, तीव्र. तर
अशा ह्या त्यानंतर मग या स्वरांचा आपण चढता उतरता क्रम लावला. सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. आता हळूहळू आपलं हे गाणं अधिक रंजक किंवा सुरेल व्हावं, म्हणजे आता सा, प्रत्येक वेळेस आपला स्वर योग्य पद्धतीने लागला तरच आपलं गाणं आपल्याला रुचेल, आणि आपल्याला रुचलं तर ते समोरच्या रसिकांना, प्रेक्षकांना रुचेल. त्यामुळे सूर हा परमेश्वर आहे. कधी आता बरेचदा एकदा लता मंगेशकरांचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती. तर एकदा लता दिदींची मुलाखत प्राध्यापक सुधीर गाडगे, तर आपल्या सगळ्यांना माहिती की निवेदनातला एक मोठं नाव आहे निवेदन क्षेत्रातलं सुधीर गाडगे, ही त्यांची मुलाखत घेत होते. आणि त्यांना मुलाखत घेत असताना त्यांनी विचारलं लता दिदींना की दीदी, जेव्हा लोक तुम्हाला सूर साम्राज्ञी, स्वर साम्राज्ञी असं म्हणतात, तेव्हा नेमके तुमच्या काय भावना असतात? तर आता गाडगे यांना असं वाटलं की दीदी सांगतील की वा वा, मला खूप छान वाटतं, मला खूप अभिमान वाटतो, असा सगळा प्रकार जेव्हा दीदी बोलतील असं त्यांना वाटलं. तेवढ्यात दीदी म्हणाल्या की ज्या वेळेस लोक मला स्वर साम्राज्ञी म्हणतात त्यावेळेस मला सगळ्यात जास्त दुःख होतं. कसं काय बा? कारण आपली स्तुती तर कोणालाही आवडते ना, पण स्वर साम्राज्ञी, दीदी असं म्हणाल्या की सूर हा परमेश्वर आहे आणि परमेश्वरावर अधिराज्य गाजवू शकेल इतकी मोठी मी झालेली नाही. त्यामुळे सुराला आपण लीनतेने, नम्रपणे शरण गेलात तर तो स्वर आपल्यावर प्रसन्न होईल. आणि तो स्वर एकदा का प्रसन्न झाला की रसिकांचं किंवा त्या कलाकाराचं आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. हे आपल्या सगळ्यांना लता दिदींच्या ह्या 90 वर्षाच्या प्रवासातून लक्षात येतं. तर अशा ह्या स्वरांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी गायन प्रकारामध्ये अलंकार हा एक प्रकार आहे. आता अलंकार म्हणजे काय, तर दागिना आपल्या सगळ्यांना माहिती. का घालतो आपण अलंकार? महिला असतील तर कानातले घालतात, नाकात, गळ्यात, हातात बांगड्या, पायात पैंजणं, गळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे हार, अशा सगळ्या प्रकारचे दागिने घालतात. पुरुष असतील तर गळ्यात चेन घालतील, हातात कडं घालतील किंवा बोटात अंगठी घालतील. तर असे हे सगळे अलंकार आपण कशासाठी घालतो? तर आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते अधिक खुलून दिसावं आणि आपण अधिक व्यवस्थित, रुबाबदार किंवा छान दिसावं यासाठी आपण अलंकार शरीरावर परिधान करतो. तसंच आपलं हे हॅलो हॅलो. हा, आता येतोय सर आवाज. आवाज. ओके ओके ओके. ओके. तर असं हे आपलं संगीत अधिक खुलावं यासाठी संगीत प्रकारात अलंकार हा एक प्रकार आहे, सांगितला गेलेला आहे. तर अलंकार म्हणजे काय, तर जसं बेसिक आपण दागिना म्हटला की एकच धातू असतो, तो म्हणजे कुठला, सोनं किंवा चांदी, अशा कुठल्या तरी मौल्यवान धातूचेच दागिने आपण परिधान करतो. तर तसंच संगीतामध्ये सा रे ग म प ध नि हे 7च स्वर आहेत. पण ह्या 7 स्वरांच्या विविध पद्धतीने हे 7 स्वर गाऊन विविध अलंकार तयार केले जातात. जसं सा, सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा. आता हा पहिला अलंकार. आता एक स्वर दोनदा गाऊन सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा सा. एक स्वर दोनदा. यानंतर आपण बघूया की सा रे ग प म प ध नि ध नि सा, सा नि ध प म प म ग रे सा, सा रे ग. त्याच्यानंतर रे ग म, म्हणजे एकानंतर एक सोडून एक स्वर लावण्याच्या पद्धती, किंवा मग एक सलग एका पाठोपाठ एक स्वर लावण्याची स्वर लावण्याचा रियाज. जसं
सा सा रे सा रे ग रे सा रे ग म ग रे सा रे ग म प म ग रे सा रे ग म प द प म ग रे सा रे ग म प द नि द प म ग रे सा रे ग म प द नि द प म ग रे सा सा नि सा नि ध नि सा नि द प द नि सा नि द प म प द नि सा नि द प म ग म प द नि सा नि द प म ग रे ग म प द नि सा नि द प म ग रे सा रे ग म प द नि सा. अशा विविध पद्धतीने एकानंतर एक, एकानंतर एक अशा स्वर लावण्याच्या पद्धतींवरून आपण आपला आवाज किंवा आपण आपला रियाज हा खुलवू शकतो. आणि एकदा का ह्या अलंकारांची चांगली प्रॅक्टिस, सराव आपल्याला झाला, की अधिक चांगल्या पद्धतीनं आपण आपलं गाणं हे खुलवू शकतो. आता हळू-हळू स्वराची प्रॅक्टिस झाली, अलंकारांची झाली आणि आता हळू-हळू आता आपण राग निर्मितीच्या प्रक्रियेकडे जातो आहोत. तर अभिजात भारतीय संगीतामध्ये रागांची निर्मिती किंवा राग हा अतिशय महत्वपूर्ण भाग मानला गेलेला आहे. आता जनमानसाचं रंजन करणारा स्वर आणि वर्ण यांच्या व्यवस्थेला हिंदुस्थानी संगीत पद्धतीमध्ये राग असं संबोधलं गेलंय. तर रंजयती इति रागः असं म्हटलं जातं, की जो रंजन करतो, मग तो कशा-कशा पद्धतीने? तर मग स्वरबद्ध पद्धतीने किंवा कुठल्याही गीत प्रकारात सुस्वरता असेल, स्वरबद्धता असेल, आरोह-अवरोहात्मक मांडणी असेल, तालबद्धता असेल, नजाकत असेल आणि या सगळ्या गायन प्रकारातली रंगत वाढवण्यासाठी केलेली सांगीतिक रचना म्हणजे राग. तर अशा ह्या रागाचं मूळ जेव्हा आपण बघतो, तर राग हा थाटातून उत्पन्न होतो. तर जेव्हा आपण दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय संगीत पद्धतीचं तुलनात्मक विवेचन ऐकू, तेव्हा आपल्याला थाट पद्धती म्हणजे नेमकं काय हे लक्षात येईल. तर थाट म्हणजे प्रामुख्याने ज्याच्यातून राग उत्पन्न होतो, त्यालाच थाट असं म्हणतात. आपल्या उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये 10 प्रचलित थाट आहेत, ज्याच्यातून एकेका थाटातून अनेक रागांची निर्मिती ही झालेली आपल्याला बघायला मिळते. तर असा हा राग जेव्हा तयार होतो, तर साधारणतः 5 स्वर या रागाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. म्हणजे कुठल्याही रागाची निर्मिती करायची असेल, तर सा, रे, ग, म, प, ध, नि या 7 स्वरांपैकी कुठलेही 5 स्वर किमान जर कधी एकत्र आले आणि त्या सर्व थाटाच्या नियमबद्ध चौकटीत ते बांधून जर कधी सगळं सुयोग्य जुळणी झाली, तर आपल्याला राग निर्मिती ही करता येऊ शकते. असे एकेका थाटातून अनेक राग उत्पन्न होतात. आता हे राग मांडणी जेव्हा होते, तर त्यात प्रामुख्यानं ख्याल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की ख्याल गायकी या रागात प्रस्तुत केली जाते. तर ख्याल म्हणजे नेमकं काय? तर रागाच्या मूळ स्वरावटीवर विस्तार झाल्यानंतर, आलाप, थोडासा बेहलावे केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ख्याल गायला जातो. आता ख्याल म्हणजे काय? तर उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धतीत लोकप्रिय आणि विकसित स्वरूपाचा हा एक गीत प्रकार आहे. तर ख्याल याचा अर्थ मूळ जो अर्थ आहे तो म्हणजे कल्पना करणे. तर ख्याल हा ध्रुपद गीत प्रकारापासून साधारणतः त्याची रचना झालेली असं म्हणता येईल. तर स्थायी आणि अंतरा असे याचे 2 मुख्य अंग असतात. आणि त्याच्यात बंदिश म्हणजे बंदिशीचे शब्द असतात. म्हणजे स्वर आणि बंदिशीचे शब्द या शब्दांना स्वरमाधुर्याने नटवणं म्हणजेच ख्याल होय. तर ख्यालाचे पण 2 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. एक विलंबित असतो, जो अतिशय त्याची गती जी असते अतिशय संथ असते आणि द्रुत जो जरा जलद गतीने म्हटला जातो. तर असे 2 गीत प्रकार ह्या ख्यालात आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीमध्ये हे विलंबित आणि द्रुत असं जरी असलं, तरी जनमानसात प्रचलित हा छोटा ख्याल आणि बडा ख्याल अशी याची नावं आहेत. त्यानंतर विविध गीत प्रकारांमध्ये आपण बघू शकतो, की पुढचा जो गीत प्रकार आहे, ख्यालानंतर तर ध्रुपद हा एक गीत प्रकार आहे. ज्याचा आविष्कार कुणी केला असं प्रामुख्याने आता
अजूनही निश्चित सांगता येत नाही. परंतु साधारणतः 15व्या शतकाच्या कालखंडात राजा मानसिंह तोमर यांनी ध्रुपद गायकीला चालना दिली, असं ग्रंथात नमूद आहे. आणि नंतर आपल्या सगळ्यांना सांगता येईल की अकबराच्या काळात तानसेन आणि त्याचे गुरु हरिदास गोपाल हे उत्तम ध्रुपद गायक होते. कारण ध्रुपद हा अतिशय गंभीर प्रकृतीचा गान प्रकार आहे आणि पुरुष प्रधान गायन संस्कृती या ध्रुपद गायकीत आपल्याला बघायला मिळते. ह्या गीत प्रकारामध्ये वीररस आणि शृंगार रस असं प्रामुख्याने मानलं जायचं. आणि मग हळूहळू ध्रुपद हा गीत प्रकार आपल्या अभिजात संगीत पद्धतीमध्ये हा रूढ झाला. आणि मग अकबराच्या कालखंडातले तानसेन, त्यानंतर त्याचे गुरु किंवा बैजू बावरा या अशा लोकांनी हा गीत प्रकार समृद्ध केला. ध्रुपद गाताना त्याची साथसंगत करण्यासाठी पखावज वापरला जातो. पण आता कालांतरानं पखावज वादनाचा किंवा प्रकार किंवा त्याचा उपयोग हा कमी झाल्यामुळे तबल्यावर देखील आज हा गीत प्रकार आजकाल लोक गाऊ लागले आहेत. तर अशा विविध गीत प्रकारांमधून आपण पुढे सरकत असतानाच हळूहळू ही जी आपली संगीताची जी प्रवाह आहे हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की अगदी प्राचीन कालापासून हा आपल्या संगीत पद्धतीला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. मी जसं दक्षिण भारतीय या ज्या पद्धती आपल्या अभिजात संगीतामध्ये आहे तर त्याचाही आपण विचार करणार आहोत. तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत मध्ये प्रामुख्याने 3 श्रेणी आपल्याला बघायला मिळतात. याच्यात शुद्ध शास्त्रीय संगीत आहे, सुगम संगीत आहे आणि लोकसंगीत आहे. तर आता शुद्ध शास्त्रीय संगीतामध्ये मी जसं आता म्हटलं आपल्याला सगळ्यांना सांगितलं की ध्रुपद आहे, ख्याल आहे, तराना आहे, सुगम, त्याच्यानंतर ठुमरी, टप्पा, गझल असे वेगवेगळे गीत प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तर ध्रुपदाविषयी मी सांगितलं, आता ख्यालाविषयी सांगितलं. तसाच एक गीत प्रकार आपल्या या बंदिशींमध्ये किंवा अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये गायला जातो तो म्हणजे तराना. आता तराना म्हणजे काय, तर संगीताची एक अतिशय गतिमान आणि लुभावणी अशी एक क्रियात्मक पद्धती आहे, ज्याच्यामध्ये बरेचदा कुठल्याही स्वर असतात पण कुठलेही असे बिना अर्थाचे शब्द असतात. जसं नोम तोम असेल, देरेना देरेना असेल. तर अशा गीत शब्दांचा प्रयोग करून तालाच्या गतीशी खेळत खेळत अतिशय जलद गतीने म्हणजे अगदी संथ लयीने सुरुवात करत जलद गतीने तो अधिकाधिक खुलवणे, तर त्याला आपण तराणा असं म्हणतो. तसंच ठुमरी हा एक गीत प्रकार आहे. ठुमरीमध्ये गाण्याचे जे रस आहेत त्यानुसार गायकीला त्याच्यामध्ये म्हणजे एक प्रकारे सांगता येईल की ठुमरीच्या जो रस शृंगार रस असेल तर त्या रसाप्रमाणे त्या गायकीचा अंदाज हा पेश केला जातो. अशा विविध गीत प्रकारांमध्ये लोकसंगीतामध्ये टप्पा असेल किंवा उपशास्त्रीय संगीतामध्ये टप्पा, गझल, भजन इत्यादी सगळ्या गीत प्रकारांचा समावेश होतो. आता भजन आणि अभंग याच्यातही 2 हे आहेत. भजन म्हणजे सरळ कुठल्याही व्यक्तीने म्हणजे सर्वसामान्य माणसाने एखाद्या देवाच्या भक्तीवर आधारित गीत लिहिलं आणि ते गायलं म्हणजे ते झालं भजन. पण अभंग म्हणजे काय, तर एखाद्या संत जेव्हा काहीतरी काव्य लिहितो तर त्याच्यामध्ये जेव्हा नामा म्हणे, तुका म्हणे असे शब्द जेव्हा येतात तर तेव्हा तो अभंग म्हटला जातो. तर अशा विविध गीत पद्धतींनी समृद्ध असा हा सगळा आपला उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये विकास या सगळ्या याचा झाला. तर आता उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय ह्या 2 पद्धतींमध्ये जेव्हा आपण तुलनात्मक विवेचन करतो तर असं म्हणतात की साधारणतः 13व्या शतकानंतर
जेव्हा भारतामध्ये काही 11व्या शतकानंतर काही आक्रमणं आपल्यावर झाली. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतावर जेव्हा अ, मुस्लिम किंवा शासकांचं जेव्हा आक्रमण झालं, त्यामुळे उत्तर भारतातल्या कलाकारांचं असेल किंवा जनमानसाचं असेल, हे मोठ्या प्रमाणावर विस्थापित झाले. म्हणजे पूर्वी अशी कुठलीही पद्धत नव्हती. संपूर्ण संगीत पद्धतीमध्ये केवळ भारतीय संगीत पद्धती असाच एक प्रकार होता. पण ज्यावेळेस आक्रमणं झाली, बाह्य आक्रमणं झाली, त्यावेळेस उत्तर भारतीय संगीत भारतातली काही कलाकारांचं विस्थापित झाले आणि मग त्यांच्या या सगळ्या गायन प्रक्रियेवर अ, मुस्लिम राजवटीचा एक विशेष प्रभाव त्याच्यावर हळू-हळू जाणवायला लागला. पण दक्षिण भारतामध्ये असेल किंवा कर्नाटक, केरळ अशा राज्यांमध्ये असेल, या राज्यांमध्ये प्रमाणात कुठलाही प्रभाव हा संगीतावर जाणवला नाही. त्यामुळे नकळत आपल्या ह्या सगळ्या संगीत पद्धतीमध्ये उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय अशा 2 पद्धती कालांतराने पुढे प्रवाहित झाल्या. तर आता काय फरक आहे या सगळ्या उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयमध्ये? तर उत्तर भारतीय संगीत पद्धतीतले जे सगळे प्रकार आहेत, की आपण बघितलं आता अ, ख्याल असेल, ठुमरी असेल, ध्रुपद असेल, धमार असेल, चैती, होरी, टप्पा, गझल, भावगीत, भक्तिगीत असे सगळे प्रकार आपण त्याच्यामध्ये बघितले. पण हे सगळं करत असताना दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये मात्र जसं मी सुरुवातीला सांगितलं, की राग हे त्यांच्याकडे पण आहेत आणि आपल्याकडे पण आहेत. त्यांच्याकडे पण 12 स्वरांची मान्यता आहे. शुद्ध आणि विकृत अशी त्यांची पण स्वर पद्धती आहे. आपल्याकडे पण आपण शुद्ध विकृत स्वरसंख्या 12 अशी मानतो. काही विद्वानांचं असं मत आहे, की 11व्या शतकामध्ये मी जसं तुम्हाला आता सांगितलं, की अ, मुसलमानांचं ज्या प्रकारे आपल्या या सगळ्या भारतामध्ये येणं झालं आणि हळू-हळू ते आपले शासक झाले आणि त्यांच्या सगळ्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा संगीतावर एक छाप त्यांनी टाकलेली आपल्याला बघायला मिळते. पण दक्षिण भारतीय संगीत पद्धतीत कुठल्याही प्रकारची अशी अ, छाप किंवा कुठलाही पगडा असा न आल्यामुळे ते एक स्वतंत्र पद्धती तयार झाली. उत्तर आणि दक्षिण संगीत पद्धतीमध्ये दोन्ही संगीत पद्धतींमध्ये 12 स्वरांचा प्रयोग होतो. ज्याच्यामध्ये थाट आणि राग वर्गीकरणाची मान्यता आहे. दक्षिण भारत अथवा कर्नाटक या सगळ्यामध्ये मेल आणि राग वर्गीकरण हे सर्वमान्य आहे. दोन्ही संगीत पद्धतीमध्ये स्वरांचं आणि तालाचं स्थान हे एकच आहे. म्हणजे महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही पद्धतींमध्ये गायक आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे अ, गाण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आपण जेव्हा उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये स्वरविस्तार किंवा आलापी करतो, तर त्या पद्धत आणि आपल्यासोबत ख्याल गाताना साथ संगत करण्यासाठी तबला किंवा पखावज असं वापरण्याची पद्धत आहे. तर दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये घटम किंवा मृदंगम हे वाद्य ते वापरतात. प्रामुख्याने आपल्याकडे 10 प्रचलित असे थाट आहेत. पण दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये त्यांनी पंडित व्यंकटमखी म्हणून जे शास्त्रीय अभ्यासक होते, त्यांनी सुरुवातीला 72 थाटांचा सिद्धांत मांडला. तर आता मी जसं सुरुवातीला सांगितलं, की 72 एकेका थाटातून हजारो किंवा कितीही असंख्य राग निर्माण होऊ शकतात. तर मग किती अभ्यास करणार? अभ्यासक जेव्हा म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा संगीत कलेसाठी एखादा अभ्यासक त्याचा संपूर्ण आयुष्य वेचत असे, तर संपूर्ण वेळ त्याच कलेच्या अधीन राहून पूर्वीचे लोक हे कलाकार त्याच्यासाठी पूर्ण वेळ देत होते. पण आजकालच्या जमान्यात जर कधी आपल्याला संगीत शिकायचं असेल, तर आपण हे इतकं नाही करू शकत. त्यामुळे पंडित व्यंकटमखींनी दक्षिण भारतीय संगीत पद्धतीमध्ये 72 थाटांचा सिद्धांत मांडला. पण मग कालांतराने त्यांनीही ते कमी केले.
दक्षिण भारतीय पद्धतीमध्ये 72 वरून मग काही 36 वर आलेत आणि आता सध्या 19 थाटांवर त्यांचं प्रचलित असं काम प्रामुख्यानं दिसतं. पण आपल्या उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये मात्र केवळ 10 थाटांचं विवेचन आपण केलेलं आहे आणि 10 थाटांमध्येच आपण अनेक रागांचा विचार आणि अभ्यास हा मांडत असतो. तर यामध्ये मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपल्या उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये 10 थाटांचा जो हा अभ्यास आला, तर सुरुवातीला आपल्याकडे भरपूर थाटां म्हणजे जसं 72 थाटांचा पहिले व्यंकटमखींनी मांडला, तशा अनेक थाटांचा अभ्यास पूर्वीच्या काळी होत असे. आणि प्रामुख्यानं आपल्या उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये संगीत जे आहे ते घराणे संगीतात वेगवेगळी घराणी आपल्याला बघायला मिळतील, की वेगवेगळ्या घराण्यांमध्ये हे संगीत एक प्रकारे बांधलं गेलेलं होतं. म्हणजे किराणा घराणं असेल, ग्वाल्हेर घराणं असेल, दिल्ली घराणं असेल, आग्रा घराणं असेल, तर अशा सगळ्या घराण्यांची जी मूळ गायक पुरुष होते किंवा मूळ संस्थापक होते, अशा सगळ्यांनी आपल्या घराण्याची गायकी अधिक कशी प्रभावी असं एक स्पर्धा जणू काही त्या कालखंडात लागलेली होती. आणि मग मी जर कधी एखाद्या घराण्याचा मूळ गायक असेल, तर माझा जो गंडाबंध शिष्य असेल, तो फक्त माझ्याच घराण्याची गायकी शिकेल किंवा त्याला माझ्या घराण्याची दीक्षा देण्याचं फक्त तो माझ्याच घराण्याची गायकी शिकवू शकेल, असं एक निर्बंध एकूण या सगळ्या संगीत पद्धतीवर लागला होता. आणि संगीत पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचं असं लेखन किंवा ग्रंथरचना विपुल प्रमाणात नव्हती. 13व्या शतकात असं आढळतं, की आपल्या सगळ्यांना मी जसं सुरुवातीलाच सांगितलं, की सामवेद हा आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया हा मानला गेला. आणि मग नंतर जसे-जसे या संगीत पद्धतींमधले प्रवाह बदलले, तर त्या रचनेनुसार कालांतराने जाणकारांनी त्याच्यातल्या अभ्यासकांनी काही ग्रंथरचना केल्याचं आढळतं. पण प्रामुख्याने साधारणतः 13व्या शतकात शारंगदेव यांनी संगीत रत्नाकर नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची निर्मिती केली भारतातल्या महत्वपूर्ण संगीतिक ग्रंथांमध्ये प्रामुख्याने ज्याचा उल्लेख आपण करू शकतो, असा हा संगीत रत्नाकर. ज्यात हिंदुस्थानी तथा कर्नाटकी दोन्ही संगीत पद्धतींचा म्हणजे अगदी विश्लेषणात्मक अध्ययन शारंगदेव यांनी या ग्रंथात मांडला आहे. प्रामुख्यानं त्यांनी जो प्रकार ह्या ग्रंथात मांडला तो म्हणजे देशी संगीत आणि मार्गी संगीत. तर आता देशी आणि मार्गी म्हणजे काय? तर मार्गी संगीत म्हणजे एका विशिष्ट मार्गाने चालणारं संगीत. साधारणतः या संगीताचा उपयोग आध्यात्मिक उन्नतीसाठी तेव्हा पूर्वीचे लोक करत, की मी जसं सुरुवातीला म्हटलं, की परमेश्वराजवळ पोहोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे संगीत. तर मग पूर्वीचे लोक एका सिद्धांतांवर म्हणजे त्याचे अतिशय काटेकोर नियम त्यांनी बांधून घेतलेले होते आणि त्याच नियमांमध्ये राहून जे गायन केलं जायचं त्याला म्हणायचे मार्गी संगीत. तर साधारणतः एक प्रकारे निस्सीम भक्ती आणि त्यातून मोक्ष प्राप्ती असा एक विचार घेऊन हे मार्गी संगीत गायलं जायचं. आणि मग देसी संगीत हा दुसरा प्रकार जो संगीत रत्नाकर मध्ये शारंगदेवांनी मांडला, तर तो म्हणजे थोडाफार नियम इकडे तिकडे केले तरी चालतील, पण कलाकाराला त्याच्या मनाला रंजन करू शकेल, आनंद देऊ शकेल अशा पद्धतीचं जे गायन गायलं गेलं त्याला देसी संगीत म्हटलं. मग या देशी संगीतामध्ये जसं आता आपण बघितलं, की ख्याल आहे, ठुमरी आहे, टप्पा आहे, हे वेगवेगळे गीत प्रकार आलेत. लोकसंगीत त्याच्यामध्ये आलं, त्याच्यानंतर सुगम संगीत त्याच्यामध्ये आलं. तर असे सगळे प्रकार देसी संगीतामध्ये सारंगदेवांनी मांडले. तर अशा ह्या गीत प्रवाहांचा उल्लेख पुढे जसा होत गेला, तर मग प्रामुख्याने आपल्या उत्तर भारतामध्ये घराणे जे आहेत, जसं मी आधी पण म्हटलं, की ते उदयास आले आणि त्यात प्रत्येक घराणं आपापल्या घराण्याची जी गायकी आहे ती कशी अधिक उत्कृष्ट आहे हे दाखवण्यासाठी एक प्रकारे जणू स्पर्धाच लागली. मग कालांतराने इतक्या सगळ्या
थाटांचा किंवा रागांचा अभ्यास आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना करणं अशक्य झालं. पण ज्यांच्यामुळे आज ही संगीताची गंगा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचू शकली, असं 2 महत्वाची नावं आपल्याला घेता येतील. त्यात पहिलं आहे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर आणि दुसरं आहे पंडित विष्णू नारायण भातखंडे. काय केलं या दोघांनी? तर प्रामुख्यानं पहिले केवळ म्हणजे व्यंकटमखींनी जरी 72 थाटांचा सिद्धांत मांडला असेल, तरी तो आपल्या या उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये उपयुक्त आहे का? याचा जरा अभ्यास केला. 72 वरून ती संख्या 36 वर आली. 36 वरून मग 32 असं करत जेव्हा 32 किंवा 32 पर्यंत जेव्हा आले, तरी त्यांना असं कालांतराने वाटलं की नाही, याच्यातलं जे विवेचन आहे हे अधिकच विस्तृत आहे. इतकं पण आपण करू शकणार नाही. म्हणून पंडित विष्णू दिगंबर पलुसकर आणि भातखंडे यांनी निवडक 10 थाटांची रचना आपल्या या उत्तर भारतीय संगीत पद्धतीत केली. केवळ 10 थाटातून असंख्य राग निर्मिती आणि त्याचाच अभ्यास आपल्या या सगळ्या उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये आपण करतो. मग आता हे गुरुमुखी, जसं मी सुरुवातीलाही सांगितलं की ही गुरुमुखी विद्या आहे. आपण बरेचदा एक खेळ खेळतो, कान गोष्टी. कान गोष्टीमध्ये एक जण दुसऱ्याच्या कानात सांगतो आणि त्याला सांगतो की तू आता तीच गोष्ट पुढच्याला सांग. मग असं करत मी याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं, त्याने त्याला सांगितलं, असं करत शेवटच्या व्यक्तीपर्यंत जेव्हा ती गोष्ट जाते, तेव्हा पहिल्या व्यक्तीने काय सांगितलं आहे त्याच्या अतिशय विपरीत किंवा विरुद्ध पद्धतीने तो शेवटचा व्यक्ती त्याच्यापर्यंत तो निरोप पोहोचलेला असतो किंवा ती कान गोष्ट पोहोचलेली असते. असंच काहीसं आपल्या संगीताच्या बाबतीत झालं. कारण ही गुरुमुखी विद्या आहे. गुरु जे गाता आहेत ते शिष्य ऐकत होते. कुठेही काहीही अशी लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे जे गुरु गाता आहेत त्यांची नक्कल करून गाणं म्हणजे आपल्या घराण्याची गायकी शिकणं, असं प्रामुख्याने त्याच्यामध्ये ती पद्धत होती. मग आता एखाद्या घराण्याचा गायक जेव्हा शिकवतो आहे तर त्याचा गंडाबद्ध शिष्यच फक्त त्याची ती गायकी ऐकू शकेल किंवा ती विद्या आत्मसात करू शकेल. मग समजा मी एखाद्या घराण्याचा गुरु आहे, मी माझ्या शिष्याला ती गायकी शिकवतो आहे. मग तो त्याच्या शिष्याला शिकवेल, तो त्याच्या शिष्याला शिकवेल, तो त्याच्या शिष्याला शिकवेल. पण सगळ्यात शेवटच्या व्यक्तीपर्यंत जेव्हा ते गाणं जाईल, तेव्हा ज्या गुणवत्तेचं गाणं एखाद्या गुरुने किंवा त्या प्रमुख घराण्याच्या प्रमुखाने जे शिकवलंय ते जसंच तसं शेवटपर्यंत जाईलच असं नव्हतं. त्यामुळे हळूहळू कालांतराने आपली ही संगीत कला लुप्त होते की काय, संपते की काय, असा एक गंभीर प्रश्न जनमानसांमध्ये उभा राहिला. मग ह्या घराणेशाहीतून आपलं अडकलेलं जे संगीत आहे ते त्या सगळ्या शृंखला मोडीत काढत आपण काहीतरी वेगळा विचार मांडायला हवा. म्हणून पंडित भातखंडे आणि पंडित पलुसकर यांनी स्वतंत्र अशी स्वरलिपी शोधून काढली. म्हणजे एखादा गुरु जेव्हा गातोय किंवा शिकवतो आहे तर तो काय शिकवतो आहे हे विद्यार्थ्याला कळावं, म्हणून त्यांनी एक स्वतंत्र स्वरलिपी शोधून काढली. आणि आज ह्या दोन्ही स्वरलिपी भातखंडे आणि पलुसकरांच्या नावाने प्रचलित आहेत. म्हणजे भातखंडे स्वरलिपी आणि पलुसकर स्वरलिपी या दोन्ही पद्धतीने आज आपल्या उत्तर भारतीय संगीत पद्धतीमध्ये संगीत शिकण्याची ही सोय जी आहे ती उपलब्ध आहे. पुढे भातखंडे आणि पलुसकरांनी काय केलं तर या सगळ्या कलेला एक मूर्त स्वरूप मिळावं, सर्वसामान्य माणसांपर्यंत ही कला पोहोचावी म्हणून त्याची एक लिपी तर त्यांनी तयार केलीच, पण ती लिपी ते सगळं संगीत लिपीबद्ध केलं, त्याची पुस्तकं तयार केली, त्याची पुस्तकं छापली, जनमानसांपर्यंत ती उपलब्ध करून दिली. आणि इतकंच करून ते थांबले नाहीत तर संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून संपूर्ण भारतभर या उभयतांनी संगीताचे कार्यक्रम, जलसे अतिशय मोठ्या प्रमाणावर संगीत कलेचा प्रचार प्रसार केला. पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांनी तर अखिल म्हणजे विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण उपलब्ध व्हावं म्हणून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्थापना, म्हणजे खरं तर ती कल्पना पंडित पलुसकरांची होती, पण त्याची लाहोर येथे त्यांनी त्याची पहिली मुहूर्तमेळ त्यांनी रोवली आणि पुढे मग त्यांच्या शिष्यांनी अखिल भारतीय गांधर्व मंडळ
ही जी संस्था आहे, जी संगीत क्षेत्रात संपूर्ण अखिल भारतीय स्तरावर काम करते, त्याचा विचार किंवा प्रवाह हा अविरत ठेवला. आणि मग पुढे या सगळ्या परंपरेमध्ये म्हणजे आजही आपण बघतो की गांधर्व मंडळातर्फे संपूर्ण अभ्यासक्रमाचा एक त्यांनी अभ्यासक्रम तयार केलेला आहे. त्याच्या परीक्षा होत असतात. तर त्याचा प्रचार आणि प्रसार हा संपूर्ण भारतच नाही तर भारताबाहेरही आज आपल्याला वाढलेला दिसतो. आणि केवळ ही संगीताचा प्रवाह, ही गंगा आपल्यापर्यंत ज्यांच्यामुळे येऊन पोहोचली, त्यात प्रामुख्याने पंडित विष्णू दिगंबर पलुसकर आणि पंडित विष्णू नारायण भातखंडे या दोघांचं अतिशय मोलाचं योगदान आपल्याला बघायला मिळतं. आणि मग या सगळ्या रचनेमध्ये पुढे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल की अनेकांनी आपल्या आपल्या परीने या संगीत प्रवाहामध्ये आपलं योगदान दिलं, ज्यात प्रामुख्याने सांगता येईल जसं पंडित भीमसेन जोशी आहेत, की जे मूळचे कर्नाटकातले मूळ कर्नाटकातलं त्यांचं गाव, तिथे त्यांचा जन्म झाला. पण लहानपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे गुरूंच्या शोधार्थ त्यांनी जवळ-जवळ 10-12 वर्षाचे असतानाच घर सोडलं आणि मग संपूर्ण देशभर गुरूंच्या शोधात फिरत असताना पुण्याला काही वर्ष राहिले, काही वर्ष ग्वाल्हेरला राहिले, काही वर्ष पंजाबात ते गेले. प्रत्येक ठिकाणाहून त्या प्रांताचं संगीत त्यांनी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात शेवटी सुरुवातीपासूनच किराणा घराण्याचे जे आद्य पुरुष होते अब्दुल करीम खान साहेब यांचा गायकीचा प्रभाव एक भीमसेनजींवर बघायला मिळतो. तर भीमसेनजींनी मग अब्दुल करीम खान यांचे शिष्य असलेले रामभाऊ कुंदकोळ अर्थात ज्यांना सवाई गंधर्व म्हणून ओळखलं जातं, अशा सवाई गंधर्वांचं शिष्यत्व भीमसेनजींनी स्वीकारलं आणि मग पुढे संपूर्ण आयुष्यभर सवाई गंधर्वांची गायकी किंवा किराणा घराण्याचा प्रचार आणि प्रसार हा भीमसेनजींनी केला. संपूर्ण आयुष्य संगीत कलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भीमसेनजींनी खर्च केलं आणि पुढे आपण बघतो की त्यांच्या त्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना भारतरत्न देखील या सर्वोच्च पुरस्काराने देखील भीमसेनजींना सन्मानित केलं. आणि गुरुविषयी श्रद्धा काय असते तर त्याचा एक भाग म्हणून भीमसेनजींनी सवाई गंधर्वांच्या मृत्यूनंतर प्रतिवर्षी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा सुरू केला. त्यात आज आपण बघतो की त्याचं एक वैश्विक स्वरूप आपल्या सगळ्यांना सवाई गंधर्व महोत्सव जो दरवर्षी पुण्यात होतो तर त्याचं एक वैश्विक स्वरूप आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. तर अशा अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या परीने आपल्या ह्या सगळ्या या संगीत प्रवाहाला ऊर्जितावस्था दिली आणि पुढे त्याचा प्रवाह हा विस्तृत केला. जसं गाण्याचं मी आता आपल्या सगळ्यांना सांगतोय तसंच संगीत नाटक हा पण आपल्या संपूर्ण संगीत प्रवाहामध्ये एक महत्वाचा मानबिंदू मानला जातो. सुरुवातीच्या काळी जशा रात्रभर या संगीताच्या मैफिली व्हायच्या, पण मग कालांतराने जनमानसाची रुची बदलली म्हणून नाटकामध्ये अनेक कलाकार जायला लागले. तर त्यात प्रामुख्याने आपल्या सगळ्यांना ज्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल असे बालगंधर्व अर्थात नारायण श्रीपाद राजहंस. तर बालगंधर्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक अतिशय दर्जेदार अभिनेते, नाट्य निर्माते आणि गायक म्हणून बालगंधर्वांचा लौकिक आपल्या सगळ्यांना सांगता येईल की ज्यावेळेस साधारणतः 1888 मध्ये बालगंधर्वांचा जन्म झाला आणि साधारणतः 1967 मध्ये बालगंधर्वांचा मृत्यू झाला. पण या सगळ्या त्यांच्या आयुष्याच्या कालखंडात त्यांनी अतिशय उत्तम गायक, अतिशय उत्तम अभिनेता आणि नाट्य निर्माता म्हणून आपलं योगदान या सगळ्या संगीत सृष्टीला दिलं. आणि नाट्यकलेमध्ये ज्यावेळेस स्त्री पात्र भूमिका करत नव्हत्या त्यावेळेस बालगंधर्वांनी स्त्री वेशभूषा करून स्त्रीचं पात्र रंगमंचावर अतिशय हुबेहूबपणे साकारणारा त्यांच्या इतका उत्तम कलाकार आजही झालेला नाही. तर असा हा सगळा जो प्रवाह आहे तो आजतागायत आपण ही सगळी मोठी मोठी मंडळी आहेत ज्यांनी आपलं योगदान दिलं आणि हा अतिशय ऊर्जावान जो ही जी कला आहे 64 कलांपैकी सगळ्यात बोलकी किंवा व्यक्तीशी निगडीत असलेली ही जी कला आहे की ज्याच्यातून थेट आध्यात्मिक असो किंवा मानसिक असो शारीरिक असो
तर सगळ्याच बाबतीने ज्याच्यावर प्रभाव पडतो असं हे आपलं शास्त्रीय संगीत हा प्रवाह इथपर्यंत आणून आपल्या या सगळ्या कलाकारांनी किंवा अभ्यासकांनी विश्लेषकांनी आणून सोडलेला आहे. तर हा प्रवाह पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्यासारख्या सगळ्या नवीन पिढीवर आहे. कारण की आजच्या नवीन पिढीतही आपण शास्त्रीय संगीताची काही नावं म्हटली तर जसं राहुल देशपांडे आहे, महेश काळे आहेत, यांच्यासारखी तरुण गायक संजीव अभ्यंकर असतील, तर यांसारखे जे सगळे तरुण लोक आता ह्या सगळा हा जो वारसा आहे हा पुढे नेत आहेत आणि भविष्यातही हा सगळा वारसा पुढे नेण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तर अशा पद्धतीने साधारणतः एक विचार मांडण्याचा प्रयत्न आपल्या या अभिजात भारतीय संगीताचा एक विचार मांडण्याचा प्रयत्न मी आता आपल्या समोर केलेला आहे. कमी कालावधीमध्ये हे सगळं मांडणं फार कठीण असतं प्रत्यक्ष समोर बसून, कारण मी सुरुवातीला सांगितले की ही गुरुमुखी विद्या आहे. तर एक अल्प परिचय मी करून देण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना ह्यात सगळ्यात काही रुची जाणवत असेल किंवा आवड असेल तर निश्चित केव्हाही आपण मला विचारू शकता किंवा भेटू शकता. या संदर्भात कुठलंही मार्गदर्शन नाही म्हणणार, पण एक मोठा भाऊ या नात्याने निश्चितच आपल्याला मी सुचवू शकतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये SSBTS कॉलेजचे माननीय प्राचार्यजी आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर गिरीश कुमार पटनायक जी, या दोघांमुळे आज मी आपल्यासोबत जोडल्या जाऊ शकलो. तर या दोनही मान्यवरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. बोलताना काही मध्ये एकदा डिस्टर्ब झालं, थोडा रेंजचा प्रॉब्लेम आला आणि आपण सगळ्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने हे सगळं ऐकून घेतलं. तर आपल्या सगळ्यांचे पण मी आभार मानतो आणि माझा लहान भाऊ निहार पत्की, ज्याच्यामुळे खरं तर पटनायक सरांशी आणि माझी ओळख झाली, तर त्याचे पण मी आभार व्यक्त करतो की इतक्या चांगल्या लोकांसमोर, इतक्या चांगल्या विद्यार्थ्यांसमोर आज अतिशय चांगला विषय मांडण्याची संधी मला मिळाली. तर आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. Thank you so much, sir. On the behalf of SSBT COET family, really means we enjoyed a lot your lecture, and thank you so much once again. I would like to thanks to all participants, students also, for hearing this lecture patiently. Thank you so much. I declare that this session is over.